देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याचदा जीवन अडचणींनी घेरलं जातं, समस्यांनी घेरलं जातं. कुणी असो, धनवान असो, गरीब असो, शिकलेला असो, अशिक्षित असो, सुंदर असो, कुरूप असो, कुठल्या भाषेचा असो, कुठल्याही ठिकाणातला असो, कुठल्याही देशाचा असो, कुठलाही माणूस असो, समस्या येतात, अडचणी येतात. कितीतरी वेळा मार्ग सापडत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण अडचणींनी घेरलेलो असतो, समस्यांनी घेरलेलो असतो, रोगाने, गरिबीने, कर्जाने घेरलेलो असतो, सगळ्या बाजूंनी आपण पाशामध्ये अडकलेलो असतो. आणि अशा प्रसंगामध्ये आम्हाला आपल्या परमेश्वराची नितांत गरज असते. ज्यावेळेस आम्ही येशूला हाक मारतो, ज्यावेळेस आपण प्रभूला विनंती करतो, त्यावेळेस तो आमच्या हाकेला धावून येणारा देव आहे. तर आमच्या अडचणींमध्ये आम्हाला काहीही करून येशूपर्यंत पोहोचायचं हे आमचं टार्गेट पाहिजे. आमच्या समस्यांच्या दिवसांमध्ये आम्हाला प्रभूला हाक मारायची आहे, त्याच्याकडे धाव घ्यायची आहे, हे गरजेचं आहे. आमच्या रोगात, आमच्या गरिबीत, आमच्या दारिद्र्यात, आमच्या कर्जात, आमच्या सर्व प्रकारच्या समस्यांमध्ये आम्ही प्रभूकडे धाव घ्यावी, येशूला आम्ही हाक मारावी, ही देवाची इच्छा आहे. आमोस याचा 4 अध्याय आणि 12 वचन आपल्याला सांगतं. आमोस 4 अध्याय 12 वचन, आमोस चॅप्टर 4 वर्स 12, आमोस 4:12. यास्तव हे इस्रायला, मी तुला असेच करीन, मी तुला असेच करीन, म्हणून हे इस्रायला आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध हो. आमेन. कुणासमोर येण्यासाठी सिद्ध हो? आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध हो. प्रत्येक गोष्टीची आपण तयारी करतो, कसली असो. वाढदिवसाची तयारी करतो, नाताळ असला तर नाताळाची तयारी करतो. नाताळ साजरा करता तुम्ही? हो की नाही? करता. नाताळ जवळ आले की आपली आधीच तयारी चालू होते. 1 डिसेंबर पासूनच 25 तारखेला नाताळ आहे. घरात एखादं लग्न कार्य असेल त्यावेळेस आम्ही तयारी करतो. कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं आम्ही तयारी करतो, कुठं प्रवास करायचा आम्ही तयारी करतो. पण आज देवाचं वचन आहे, हे इस्रायला, तुझ्या देवाला भेटण्यासाठी तयारी कर. हालेलुया. तुझ्या देवाला भेटण्यासाठी तू सिद्ध हो, तू तयारी कर. प्रिपेअर युअरसेल्फ टू मीट युअर गॉड. तुझ्या देवाला भेटण्यासाठी स्वतःच्या जीवनाची तयारी कर. देवाच्या प्रिय लोकांनो, आज त्या परात्पर देवाची भेट होणं खूप गरजेचं आहे. मग जुन्या करारात आपण विचार केला, ज्यावेळेस आपण जुन्या करारामध्ये पाहतो की परमेश्वर समोरासमोर येऊन त्याच्या दासांना भेटायचा, समोरासमोर येऊन. निर्गम 3 अध्याय 1 ते 8 वचनामध्ये परमेश्वराने मोशेची भेट घेतलेली आहे. परमेश्वर देव मोशेला येऊन भेटतो. आणि मग हे एकदा नाही, अनेक वेळा. सिनाय पर्वतावरती जेव्हा मोशे त्या ठिकाणी आहे, परमेश्वराची उपस्थिती मोशे पुढे उतरते. देव त्याच्याशी साक्षात तोंडोतोंड असा समोरासमोर देव त्याच्याशी बोलत असे. गणना 12 अध्याय आणि 3 वचनात त्या मोशेबद्दल एक वैशिष्ट्य लिहिलेलं आहे, वाचू आपण. गणना 12 आणि 3, नंबर चॅप्टर 12 वर्स 3, गणना 12:3. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. सगळ्यांनी म्हणा, मोशे. मोशे अख्ख्या जगात सर्वात नम्र व्यक्ती होता. देव मोशेला भेटला का? कारण की त्याच्यासारखा नम्र व्यक्ती जगात नव्हता. देवाने त्याला निवडून वेगळं केलेलं होतं. मोशेत एक वैशिष्ट्य होतं की मोशेत हा एक गुण होता की त्या काळात त्याच्यासारखं नम्र जगात कुणी नव्हतं. नोहाला का निवडलं त्या काळात? कारण त्या काळात नोहासारखा धार्मिक माणूस अख्ख्या जगात नव्हता. देव नोहाशी बोलतो कारण नोहा धार्मिक आहे. परमेश्वर मोशेशी बोलतो का? कारण की मोशे सारखा नम्र व्यक्ती अख्ख्या जगात दुसरा कुणी नव्हता. स्पष्ट रीतीने लिहिलंय बायबलमध्ये.
ज्यावेळेस देव अब्रामाला भेटला, उत्पत्ती 18 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये साक्षात देव बोलत असे अब्रामाशी, तोंडोतोंड, एकदम फेस टू फेस. मग अब्रामाशी तो परमेश्वर बोलत असे, त्याचं रहस्य याकूब 2 अध्याय 23 वचनात दिलेलं आहे. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. अब्राम कोण होता? देवाचा, सगळ्यांनी म्हणा मित्र. मित्र मित्राला भेटायला आला, काय विशेष आहे? देवाच्या प्रिय संतगणांनो, जुन्या करारामध्ये परमेश्वर फक्त धार्मिकांची भेट घेत असे. ऐका कान उघडे ठेवून. ज्यावेळेस तो नोहाशी बोलतो त्यावेळेस एक पक्क लक्षात ठेवा की अख्ख्या जगात जो धार्मिक आहे फक्त आणि फक्त देव त्याच्याशी बोलणार आहे. जो अख्ख्या जगात नम्र आहे त्या मोशेशी परमेश्वर बोलणार आहे. जो अख्ख्या जगात देवाच्या मनासारखा अगदी विश्वासात पक्का असणारा व्यक्ती आहे त्याचं नाव अब्राम आहे. फक्त देव त्याच्याशीच बोलणार आहे. बाकी जे पापी आहेत देव त्यांच्याशी बोलणार नाही. पण एक दिवस असा आला की परमेश्वराने योजना केली आणि त्याने म्हटलं की मी इथून पुढं पाप्यांचा उद्धार करणार आहे. मार्क याचा 2 अध्याय 13 ते 17 वचन. मार्क चॅप्टर 2 वर्सेस 13 to 17. तो तेथून निघून समुद्र किनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्या जवळ आला. तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला. त्याला त्याने म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवायला बसला. तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस बसले. आमेन. किती छान. जो धार्मिकांकडे येणारा देव होता आपल्या पुत्राला पाठवलं. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. देव जो बाप देव आहे, देव जो पुत्र पण देव आहे, देव जो पवित्र आत्मा पण देवच आहे. हा देव जो पुत्र येशू देव आहे. हा येशू देव भूतलावरती आला आणि त्याने धार्मिक लोकांना शोधलं नाही, तर बायबल सांगतं की जकातदार आणि पापी लोक यांच्या पंक्तीला जाऊन तो बसला. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. कारण ते पुष्कळ असून त्यांच्या मागे आले होते. तेव्हा परुषातील शास्त्री यांनी त्याला जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर जेवताना पाहून त्यांच्या शिष्यांना म्हटले, हा जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नसते. निरोग्यांना आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो का बरं वाटल्यावर डॉक्टरकडे जातो? रोग्यांना डॉक्टरची गरज आहे, निरोग्याला कशाची गरज झाली? म्हणून येशूने म्हटलं, निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूचं वचन आहे आमच्यासाठी. जुना करार एक असा काळ होता की त्या काळामध्ये परमेश्वर फक्त धार्मिकाशी बोलायचा. बारकाईने वाचा अख्खा जुना करार. फक्त धार्मिकांशी बोलायचं, जे नियमांच्या अधीन आहेत त्यांच्याशी बोलायचं. येशूच्या येण्याने एक फार मोठा बदल घडला. जे परराष्ट्रीय होतो तुम्ही आणि मी, ते आपण स्वकीय देवाचे लोक झालेलो आहोत. जे आम्ही उकिरड्यावरती पडलो होतो, धुळीमध्ये बसलेलो होतो, त्यांनी आम्हाला उचलून अधिपतींच्या बरोबर आणून बसवलं आहे. ही केवळ त्या परात्पर देवाची योजना आहे. जे पापाच्या अधीन होते त्यांच्या भेटीला प्रभू आला प्रियांनो. आणि त्या काळामध्ये त्याने जकातदार आणि पापी यांचा उद्धार केला. परमेश्वर या दिवसांमध्ये मानव जातीच्या उद्धाराकडे त्याचं लक्ष आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. प्रभूला धन्यवाद. प्रभू पाहत आहे, प्रभूचं लक्ष आहे. माझी लेकरं कुठे आहेत? माझ्या लेकरांचं लक्ष कुठे आहे? तो इंटरेस्टेड आहे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. कितीतरी वेळा आम्हाला असं वाटतं की प्रभूला माझी काही काळजी आहे की नाही. कितीतरी लोक लांब लांब लचक प्रार्थना करतात, हे देवा तुला मीच सापडलो का? हे दुःख माझ्याच वाटेला का आणलंस? हे देवा तू असंच का केलंस? हे देवा तू तसंच का केलंस? मानवी बुद्धी संकुचित आहे प्रियांनो. देवाची योजना कळत नाहीत. देवाने आणले की सैतानाने संकट खूप वेळा कळत नाही आणि लोक देवाला दोष द्यायला निघतात. तो स्वर्गीय बाप आहे, तो दयाळू परमेश्वर आहे
अरिष्ट तुमच्या जीवनावर आल्याबद्दल त्याला कधीच आनंद होत नाही प्रियांनो. तो दयाळू प्रेमळ परमेश्वर आहे. तुमच्या दुःखात, तुमच्या अडचणीत, तुमच्या संकटांच्या दिवसांमध्ये तो तुमचा समाचार घ्यायला, तुम्हाला मदत करायला, तुम्हाला वाचवण्यासाठी तो येणारा परमेश्वर आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जेवढं तुम्हाला वाटतं की मला आज येशू भेटला पाहिजे, जेवढं आपल्याला वाटतं की आम्हाला प्रभू भेटला पाहिजे, त्याच्यापेक्षा कैक पटीने त्याला वाटतं की मी माझ्या लेकरांना कधी भेटेन. आज आमच्या दुःखात, आमच्या अडचणीत एक पाऊल येशूकडे उचला, फक्त एक पाऊल. 99 पावलं तो उचलेल आणि तो तुमच्या जीवनाकडे धाव घेईल प्रियांनो. हालेलुया. त्याला तुमची काळजी आहे. त्याला वाटतं तुम्ही आशीर्वादित जीवन जगावं. त्याची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये परात्पर देवाचं सामर्थ्य प्रकट व्हावं. तो इंटरेस्टेड आहे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. काही लोकांना नुसतं घ्यायला आवडतं, पण त्याला द्यायला आवडतं. हालेलुया. तो आशीर्वाद देणारा देव आहे. तुमच्या गरजा, तुमच्या इच्छापेक्षा पूर्ण करणारा देव आहे. तुमच्या जीवनावर तो आशीर्वाद ओतणारा परमेश्वर आहे. त्याची दया, त्याची कृपा आमच्यासाठी सनातन आहे आणि म्हणून त्या देवाकडे आम्ही वळणं गरजेचं आहे. रस्त्यावरून तुम्ही चाललाय आणि तुम्ही पाहताय एक गरीब माणूस, एक भिकारी माणूस वाटेने भीक मागत चाललाय. जाता जाता तो प्रत्येकाला मागतोय. परत त्याला रस्त्यात एक भिकारी दिसला, दुसरा. तो भिकाऱ्याला भीक मागतो का? आपल्या अमरावती जिल्ह्यात असं घडतं का कधी? एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला भीक मागतो. ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे मागितलं जात नाही, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागितलं जातं. आमच्या देवाकडे सगळं आहे प्रियांनो. आपला देव गरीब आहे की श्रीमंत आहे? नक्की. किती श्रीमंत आहे? किती? खूप. सांगता येणार नाही एवढं. आकाशातले तारे मोजले? मुंबईच्या लेकरांनी प्रयत्न केले, नाही जमलं. परतवाडा भागातले, अमरावतीतल्या कोणाला जमलं असलं तर सांगा. तारे किती आहेत आकाशात? मोजता येतील का? मोजता नाही येणार. बरं, कधी ऐकलंय का तो एक श्रीमंत माणूस आहे, त्याने एक आकाशातला तारा विकत घेतलाय? मी तुम्हाला चॅलेंज करून सांगतो, जगातले सगळे श्रीमंत लोक आपले पैसे एकत्र करतील तरी त्यांची लायकी नाही की त्यांनी आकाशातला एक तारा विकत घ्यावा. पण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, हे आकाशातले सगळे तारे तुमच्या आणि माझ्या बापाचे. देव गरीब आहे? सर्वव्यापी परमेश्वर आहे. अडचणीत, दुःखात त्याला हाक मारायला सुरुवात करा. तुमच्या संकटाच्या दिवशी, तुमच्या अडचणीच्या दिवशी तो तुम्हाला मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येशू आहे प्रियांनो. हालेलुया. प्रत्येक अडचणीतून तुम्हाला बाहेर काढणारा फक्त तुमचा देव आहे. लढत बसू नका. त्याला सांगा, प्रभू मला लढाई येत नाही, माझी लढाई तू लढणारा देव आहेस, मला विजयी करणारा तू परमेश्वर आहे. त्याच्या हाती सुपूर्त करून बघा. तुमचं जीवन, दुःखमय असलेलं जीवन तो आनंदमय करून टाकेल. तो तुमच्या अश्रू पुसणारा देव आहे. तो तुमच्यावर दया करणारा देव आहे. तो तुम्हाला आरोग्य देणारा देव आहे. मग जेव्हा हे शरीर आमचं बिघडतं, आम्ही का नाही त्या देवाला हाक मारत? का त्या प्रभूला आम्ही नाही सांगत की प्रभू माझ्या जीवनावर तुझी अशी दया होऊ दे की माझा आजार तू दूर कर? ज्याने तुम्हाला आणि मला बनवलंय तोच देव आरोग्य देणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला आणि मला बरं करणारा देव आहे. हे कळालं आपल्याला की प्रभू आमची भेट घ्यायला उत्सुक आहे. देवाला इंटरेस्ट आहे आमच्या लाईफमध्ये. मग आमचं एकच काम आहे की कसं पण करून फक्त येशूपर्यंत आम्हाला पोहोचायचंय. बस. आमच्या अडचणींमधून आपल्याला मार्ग काढायचा आणि प्रभूपर्यंत जायचंय. मी काय बोलतोय ना ते काही क्षणात आपल्याला कळेल. माझा बोलण्याचा उद्देश काय? काही लोकांना समजलं नसेल, पण मी काय म्हणतोय लक्ष देऊन ऐका. बायबलमध्ये ना एक सुंदर अशी घटना देण्यात आलेली आहे. मार्क याचा 2 अध्याय 1 ते 12 वचनामध्ये 5 मित्रांची गोष्ट आहे. किती मित्र? 5 मित्र. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या 5 मित्रांपैकी त्यांचा एक मित्र आजारी पडला.
आणि असा पक्षघाताने इतका आजारी पडला की त्याला बिछाण्यावरून उठता येईना. बाकीच्या 4 मित्रांना वाईट वाटत असेल, बाकीच्या 4 मित्रांना असं वाटत असेल की त्यांची प्रार्थना कशाने ऐकली जाईल, की कशा प्रकारे आपल्या या एका मित्राला आरोग्य प्राप्त होईल. त्यांच्यासमोर प्रश्न आहे. त्यांना कुठून कळालं येशू ख्रिस्त अशाशा घरी आहे. आणि मग त्या घरी त्यांनी त्या आपल्या मित्राला घेऊन जायचं ठरवलं. मग तो काही चालणार नाही, त्याच्या बाजेवर त्याला टाकलं. ज्या बाजेवर तो झोपत होता त्या बाजेवर टाकून त्याला चौघांनी उचलून ज्या ठिकाणी येशू होता त्या ठिकाणाकडे, त्या घराकडे घेऊन आले. आता तिथं घेऊन आल्याच्या नंतर तुम्ही बारकाईने नंतर छान निवांत वाचा ही वचनं. आणि त्या घराकडे आणल्याच्या नंतर त्यांना लक्षात आलं की अरे आतमध्ये जायला तर जागाच नाही. या गर्दीमध्ये आपल्याला आत प्रवेशच करता येणार नाही. दारातच लोक उभे आहेत, एवढी गर्दी आहे. या गर्दीत आपण पुढे जाऊ शकत नाही. कुणाला तरी त्याच्यातून प्रेरणा मिळाली की आपण ह्या मार्गाने नाही जाता आलं तर आपण दुसऱ्या मार्गाने येशूकडे पोहोचू. किती लोक आमेन म्हणतील? काहीतरी करूच, पण आज आपल्या मित्राची भेट येशू बरोबर घडून आणायचीच. ठरवलं त्यांनी, निश्चित केलं, ठरवलं, हार नाही मांडली. त्या बाजे सकट त्या आजारी पक्षघाती माणसाला डायरेक्ट त्यांनी वरती छतावरती नेलं. छत होतं ते त्यांनी उचरलं, काढून टाकलं, उस्तरून टाकलं सगळं छत. जसं छत काढलं असेल, लख प्रकाश वरून आला असेल, लोकांची नजरा वरती लागल्या. आता हे काय येतंय वरून? जिथं जागा नव्हती ना त्यांना भीती वाटली असेल आपल्या अंगावर काही पडायला नको, सगळ्यांनी जागा केली. अशी जागा तिथं तयार झाली की या 4 मित्रांनी ती बाज वरून खाली त्या घरामध्ये सोडली. आणि तो दुखणेकरी डायरेक्ट येशू समोर आहे. तुमची समस्या घेऊन इकडं तिकडं फिरू नका. तुमची समस्या घेऊन येशूकडे या. बस तुमचे समस्या, तुमचे प्रॉब्लेम घेऊन येशूच्या चरणाशी या. ते कसं पोचायचंय देव तुम्हाला बुद्धी देईल. प्रभूच्या जवळ कितीतरी लोक येतात, माहीत नाही प्रार्थना होत नाही, माहीत नाही मी पहिलं खूप प्रार्थना करायचो पण आता तशी प्रार्थना होत नाही, माहीत नाही आता मनापासून प्रार्थना होत नाही. का नाही होत प्रार्थना? काही लोक भावना विवश होऊन प्रार्थना करतात. भावनिक होऊन नका जाऊ. काही लोकांचं लगेच स्टॅम्प मारतात, खूप पॉवरफुल सेवक आहेत, काय देवाची उपस्थिती जाणवली. स्टॅम्प देऊ नका. ऐकताय तुम्ही? आज देवाची उपस्थिती होती, काल उपस्थिती नव्हती, परवा होती, हे सगळं सोडून द्या. तुम्हाला जाणवो अगर न जाणवो, देवाची उपस्थिती नेहमी तुमच्यावरती आहे. हालेलुया. नेहमी निरंतर तो देव तुमच्या बरोबर आहे. फक्त तुम्हाला त्या उपस्थितीत प्रवेश करायचा आहे. 4 मित्रांनी निर्णय घेतला. आपल्या मित्राला येशूच्या चरणाशी नेऊन त्याने ठेवलं. घरात कोणी व्यसनाधीन असेल, हार मानू नका, हार मानू नका. तुमची प्रार्थना तुमचा परमेश्वर ऐकत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, 25 वर्षाचं व्यसन एका क्षणात जाऊ शकतं. कधी? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल. हार नाही मानायची. काही लोक बोलतानाच इथून सुरुवात करतात, तो नाही सुधरत, नाही 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 तो बदलणारच नाही, अरे नाहीच होत. असला विश्वास आहे आपला. मग अशा विश्वासाला घेऊन आम्ही चमत्काराची कशी अपेक्षा करू शकतो? 4 मित्र असं नाही म्हटले, नाही आता पक्षघात झालेले माणसं कशाची जागतात बाबा, काय नाही संपलं त्याचं. नाही, त्यांनी ठरवलं याची येशू बरोबर भेट घडून आणायची. एक भेट येशू बरोबर. बस मार्ग तर काढा, कसं करता येईल त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. 4 मित्रांनी जसं येशू पुढं त्याला सोडलं, येशूच आहे तो दयेचा सागर, कृपेचा सागर. तात्काळ त्या पापांची त्याच्या क्षमा केली, त्याला पूर्णपणे आरोग्य दिलं. बाज उचलून घेऊन तो रस्त्याने चालू लागला. प्रियांनो, हालेलुया. ज्याला 4 मित्रांनी उचलून आणलं होतं तो स्वतःच्या पायावरती चालत गेला.
हा तुमचा आणि माझा देव आहे. मार्ग काढा येशूपर्यंत पोहोचण्याचा. काहीतरी करा पण मार्ग काढा. बायबलमध्ये आणखीन एक सुंदर घटना आहे. लूक 8व्या अध्यायाच्या 43 ते 48 वचनामध्ये. लूक 8 43 ते 48 वचनामध्ये एक रक्तस्रावी स्त्री आहे. 12 वर्ष तिला रक्तस्रावाचा आजार होता. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष बायबल सांगतं की तिच्याकडं होतं नव्हतं ते सगळं तिने खर्च केलं. होतं नव्हतं म्हणजे तिच्याकडं असलेलं नसलेलं म्हणजे कर्ज काढून पण केलं असेल, सांगता येत नाही. तिच्याकडं जे काही होतं तिने ते खर्च केलं, वैद्यांकडे गेली, पण तिचा आजार अधिक बळावत गेला. तो आजार तिचा वाढत गेला. पण एक दिवशी जेव्हा तिला कळालं की ह्या वाटेने येशू जाणार आहे, तिने दृढ निश्चय केला की मला आज येशूला भेटायचंय. भेटायचंय म्हणजे येशूने माझ्या डोक्यावर हात ठेवावा, मग मी त्याच्याशी 2 तास गप्पा मारीन आणि मग त्याच्यानंतर त्याला म्हणेल माझ्यासाठी 40 दिवस उपास प्रार्थना कर, मग त्याच्यानंतर मी बरी होईन, असं नाही. एकदा तर मला असा अनुभव आलाय. तेल आणि पाण्यावरती प्रार्थना केली जाते अनेक ठिकाणी. कोणाचा विश्वास आहे ते मी त्याच्या विरुद्ध नाही बोलत, पण एक गोष्ट सांगतो. एक आई घेऊन आली पाण्याची बाटली, प्रार्थना करा. मी केली, गरीब माणूस प्रार्थना, देवा हे पाणी आशीर्वादित कर. त्या आईने लगेच डोक्याला हात मारला. अरे देवा, म्हटलं काय झालं आई? ते झाकण उघडायचं राहिलं. धन्य आहेत लोक, त्यांना ही गॅरंटी आहे का झाकण बंद असल्यावर आशीर्वाद कसे घुसतील आत. प्लीज असं करू नका. विश्वास ठेवा देवावरती. तो प्रत्येक परिस्थितीत सगळ्या गोष्टीत आशीर्वाद देणारा देव आहे. या स्त्रीने काही मोठी गोष्ट नाही मागितली, फक्त त्याच्या वस्त्राला जरी शिवले, बस, कपड्यांना बस, मला काय नको, त्याच्या वस्त्राला जरी शिवले तर मी बरी होईल. त्याच्या वस्त्राला जरी शिवले तरी बरी होईल. आणि काय, तिने निश्चय केला आणि ती गर्दीत शिरायला लागली. त्या गर्दीत ती शिरत असताना लोक तिला धक्के देत असतील. आजाराने क्षीण झालेली स्त्री, तिच्याकडे पैसा नाहीये, तिच्याकडे आरोग्य नाहीये, तिच्याकडे काहीच नाही, पण आज एक विश्वास तिच्याकडे. बस, आज विश्वास आहे तिच्याकडे. तिच्याकडे कुठलीच चांगली गोष्ट नाहीये तिच्या लाईफमध्ये, फक्त आणि फक्त तिच्याकडे विश्वास आहे. त्या विश्वासाच्या जोरावरती पुढे चालली आहे. त्या गर्दीमध्ये, गर्दी पुढे तिचा निभाव लागणं कठीण होतं. मी नाही जाऊ शकत पुढं, बस झालं आता, जाऊ दे, असा जीव जाईल गर्दीत, काही झालं तरी चालेल, पण एकदा येशूला स्पर्श करायचा, बस. त्या परिस्थितीवर तिने मात केली. त्या गर्दीत ती शिरली. मनाला सांगत असेल अजून काही पावलं, प्रभू दिसतोय पुढं, अजून काही पावलं, प्रभू दिसतोय, अजून काही पावलं. तिने तिचा विश्वास वाढवायला प्रयत्न केला. ती पुढे जात राहिली. एक क्षण असा आला की तिचा हात त्या वस्त्रांपर्यंत पोहोचला आणि तिचा हात अगदी त्या वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला स्पर्श करता क्षणी तिच्या शरीरातला आजार निघून गेला. हालेलुया. तिच्या विश्वासाप्रमाणे कार्य झालं. प्रभू विचारतो, मला कुणी स्पर्श केला? देवाच्या राज्यात धक्के देणारे खूप लोक आहेत आजूबाजूला. विश्वासाचा स्पर्श करणारे लोक कमी आहेत. त्या गर्दीत आपलं स्थान कुठे शोधा प्रियांनो. त्या गर्दीत आपण कुठं आहोत? फक्त नुसती गर्दी करून आहोत का, की ह्या मेळ्यामधून काय आशीर्वाद घेऊन आम्ही जाणार आहोत? सगळे आलेत म्हणून आम्ही आलोय का, की आज खरंच आम्हाला प्रभूला भेटायचंय आणि आमच्या जीवनात आम्हाला बदल बघायचा आहे? कुठल्या कारणास्तव आम्ही आलेलो आहोत? त्या विश्वासाने 4 मित्रांनी एक मार्ग तयार केला आपल्या मित्रासाठी. ज्या मार्गाने कोणी विचार केला नव्हता, त्याने आपल्या मित्रांना येशूपर्यंत पोहोचवलं. रक्तस्रावी स्त्री जिथं पोहोचू शकत नव्हती तिथं ती पूर्ण परिश्रमाने पोहोचलीच. मार्ग तिने काढलाच आणि तिथपर्यंत गेली आणि तिने प्रभूच्या वस्त्राला स्पर्श करून तिने आपलं आरोग्य प्राप्त करून घेतलं. परिस्थितीवर मात करायला सुरुवात करा प्रियांनो. आमेन. काही लोक फक्त परिस्थितीचं गुणगान गात बसतात.
आता मी काय करू, असं झालं माझ्या जीवनात, तसं झालं माझ्या जीवनात. नुसतं सैतानाचं एवढं कौतुक करतात, सैतानाने असं केलं, सैतानाने तसं. सैतान एवढा खुश होतो, बघा मी किती काय काय केलंय. आमच्या मुखातून सैतानाचा गौरव होता कामा नये. आमच्या मुखातून फक्त प्रभूचं गौरव झालं पाहिजे. लोक सांगताना पण काही काही असं बोलतात, एवढं मोठा प्रॉब्लेम झाला असं वाटतं जीव जातोय की काय. आता काय गरज आहे एवढं गौरव करायची? तुझ्या देवापेक्षा मोठा आहे का प्रॉब्लेम? काहीच नाही. अरे तो मुर्दे उठवणारा, समुद्र दुभागणारा, महान काम करणारा देव आहे. त्याला अशक्य काय आहे का? काहीच नाही. त्याला शक्य आहे प्रत्येक गोष्ट. तुमच्या परिस्थितीवर मात करून प्रभू पर्यंत पोहोचण्याचा मार्ग काढा. बस एकदा प्रभूकडे पोहोचले की तुमच्यासाठी देवाचं गौरव झालंच म्हणून समजा. तिसरं शेवटचं आणखीन एक उदाहरण सांगेन मी. लूक 19 अध्याय आणि त्यातल्या 1 ते 10 वचनामध्ये, लूक 19 1 ते 10 वचनात एक जकातदार आहे ज्याचं नाव होतं जक्कय. जक्कय एकदम गल्ल्यातासारखा होता, हो की नाही? उंच धिप्पाड. कसा होता जक्कय? ठेंगणा होता, उंचीनं फार कमी होता. गर्दी पुढं त्याचं काही चाले ना, गर्दी पुढं काही चाले ना. त्याची एकच आशा होती की मला येशूला पाहायचंय, मला येशूला पाहायचंय. बस मला बाकी काही नको, मला येशूला पाहायचंय. त्या जकातदाराने एक निर्णय घेतला की मला येशूला पाहायचंय. आणि मग एक उंबराचं झाड त्याला दिसलं. फार कष्टाने त्या उंबराच्या झाडावरती तो गेला आणि झाडावर जाऊन बसला. आता प्रभू या वाटेने जाणार आहे. अगदी मन त्याचं आतुर झालेलं आहे प्रभूला पाहण्यासाठी. येशू ह्या वाटेने जाणार, येशू वाटेने जाणार. येतोय वाटतं, आता गर्दी दिसतीये. जसा प्रभू आला, झाडाजवळ येऊन थांबला. प्रभूने त्याला नाव घेऊन बोलवलं, जक्कया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरवायचं आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती. जक्कयाने आमंत्रण दिलं. प्रभू येतो का घरी? प्रभू जरा टाइम काढ, मेळ्यातून थोडा वेळ काढ, चल माझ्याकडे घरी, चल जरा वेळ. जक्कयाने येशूला आमंत्रण दिलं नव्हतं, पण तरी स्वतःहून येशू त्याच्याकडे आला. असा विश्वास जागृत करा ना की प्रभूला आमंत्रण द्यायची गरज नाही पडली पाहिजे. तुमच्या विश्वासाने आणि तुमच्यात असलेल्या देवाप्रतीच्या प्रेमाद्वारे येशूने तुम्हाला विचारलं पाहिजे, तुझ्या घरी येऊ का? त्याच्या मनात, त्या परमेश्वराच्या मनात हे कार्य होण्यासाठी समोर तसा दांडगा विश्वास असायला लागतो. जक्कयाने त्याचा विश्वास प्रकट केला त्या झाडावरती चढून, आणि त्याची आतुरता प्रभूला पाहण्यासाठी. नुसता घरी आला नाही येशू, त्याच्या अख्ख्या घराण्याचं तारण केलं. जक्कयाला तो म्हटला नाही गोरगरिबांचं देऊन टाक, ज्यांचं लुबाडलंच त्यांना दे. प्रभू आला की परिवर्तन ठरलेलं आहे प्रियांनो, जीवन बदलणं ठरलेलं आहे. आणि तात्काळ त्या जक्कयाचं जीवन बदललं. 3 घटना आपण पाहिल्या. या 3ही घटनांमध्ये गर्दीमध्ये देवाच्या लेकरांनी मार्ग काढलेले आहेत. पक्षघाती माणूस झाला किंवा जक्कय झाला, ह्यांनी त्या परिस्थितीवरती मात केलेली आहे. त्या रक्तस्रावी स्त्रीने परिस्थितीवर मात केली आणि ते येशूपर्यंत जाऊन पोहोचले. बस येशूपर्यंत आले, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडला.